नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर आर्किटेक्ट अजित घोडके सर. सीनियर आर्किटेक्ट म्हणण्याचं अर्थातच एक महत्त्वाचं कारण म्हणजे 25 वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि मला नेहमी असं वाटतं, की एखादी व्यक्ती अविरतपणे एका क्षेत्रामध्ये इतकं जर काम करत असेल, तर नक्कीच त्यांचा अनुभव ऐकण्यासारखा असतो. त्यांचा प्रवास हा एक वेगळ्या प्रकारचा असतो आणि त्यामुळेच मला फार उत्सुकता आहे, की त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता? त्यांना या क्षेत्रात आलेले अनुभव कसे होते? आणि भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे? या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपण गप्पांना थोडी अशी सुरुवात करूया, थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन. आणि आधी मला प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे शाळा कुठली होती? ओके. कॉलेज कुठलं होतं? ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्किटेक्ट बनावं ही इन्स्पिरेशन किंवा ही प्रेरणा कुणाकडनं मिळाली आणि त्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण आर्किटेक्ट बनेन? तर काय सांगाल या प्रवासाबद्दल? मी बेसिकली एका मराठी स्कूलमधनं हं. 10वी पास आउट केलं आहे आणि ती नाशिकमधली रिनाऊंड स्कूल आहे, पेठे विद्यालय. त्याच्यानंतर मी 11-12 सायन्स केलं आणि माझा मोठा भाऊ हा ॲक्च्युली कमर्शियल आर्टिस्ट आहे. अच्छा. सो हू इन्सिस्टेड मी टू गो टू आर्किटेक्चर. ओके. तर त्याच्या इन्स्पिरेशननी मी आर्किटेक्चर या फील्डमध्ये आलो. अदरवाईज माझं बेसिक लायकिंग कॉम्प्युटर सायन्स होतं ॲक्च्युली. त्याच्यानंतर मी एक 2-3 कॉलेजला ट्राय केलं आणि लकीली लेट का होईना नाशिकला कॉलेज ओपन झालं इन द इयर 89 वेर आय टूक द ॲडमिशन फॉर आर्किटेक्चर. आणि आर्किटेक्चर फील्डमध्ये आल्यावरती आम्ही फार नवखे होतो ॲक्च्युली या क्षेत्राला. पण आम्हाला जो गायडन्स भेटला आमच्या कॉलेजमधनं, जे आम्हाला प्रोफेसर लाभलेच सर्व, ते प्रॅक्टिसिंग प्रोफेसर होते आणि आमच्या प्रॅक्टिसचं यश हे खरं हे प्रोफेसरांना देऊ इच्छितो मी. त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं, एक प्रॅक्टिकल अप्रोच डेव्हलप केला, त्यातनंच आम्ही घडलो. हां. पण मग मला एक जाता प्रश्न असा विचारायचा आहे, की जर आता इतक्या वर्षानंतर असं वाटतं का, की आपण योग्य क्षेत्रात आलो का कॉम्प्युटर सायन्समध्ये काम केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं किंवा वेगळं काहीतरी झालं असतं? तुमची जी आवड होती मूळची ती? हो, ॲक्च्युली इनिशियल लेवलला मला थोडा त्रास झाला, हं. पण नंतर जसा जसा इंटरेस्ट क्रिएट व्हायला लागला, बरं. तर एक टर्निंग पॉईंट आला. अच्छा. मी एंटरप्रेन्योरशिपला मी गेलो होतो ॲक्च्युली दिल्लीला. हं. तिथे मला मेजर एक्सपोजर भेटलं आर्किटेक्चरमध्ये हं. आणि नंतर मग ते माझं लायकिंग झालं आणि पॅशन झालं. हं, हं. आणि जेव्हा तुमची एखादी गोष्ट पॅशन होते, तेव्हा तुम्हाला त्यात इंटरेस्ट क्रिएट होतोच. नक्कीच. वाह! आणि मग तुम्ही क्षेत्राला काम करायला सुरुवात क्षेत्रात केली. काम करायला मग सुरुवात केली. यातला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. तो म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की आर्किटेक्ट झाल्यानंतर खरं तर एका आर्किटेक्टचा खरा स्ट्रगल चालू होतो, संघर्ष चालू होतो. बरोबर. म्हणजे पहिला प्रोजेक्ट कुठला मिळणार, कसा मिळणार? कारण हो, आपण हो, सर्व्हिस हो, प्रॅक्टिस हो, कुठेतरी हो, करतो हो. आणि मग स्वतः वैयक्तिक कन्सल्टन्सी बरोबर, सुरू बरोबर. करतो. तर मग तो तुमचा प्रवास कसा होता? आणि पहिला प्रोजेक्ट जो तुम्ही केलात, हो, हो. तर त्याची आठवण काय होती? तो करताना थोडंसं दडपण आलं का? कारण थोडं हं. नवीन फ्रेशर असतो. हो, हो, तर हो. तो अनुभव सगळा कसा होता? पहिल्या प्रोजेक्टचा अनुभव खूप सुंदर होता मला हं. ॲक्च्युली. लकीली मी जशी प्रॅक्टिस चालू केली, मला एक काही चांगल्या क्लायंट लोकांच्या मी संपर्कात आलो. हं. त्यात एक मोतीवाला डॉक्टर म्हणून होता, त्यांच्या कॉलेजचा प्रोजेक्ट होता. हं, हं. सो दॅट वॉज अ काइंड ऑफ रिनोव्हेशन ॲक्च्युली. अच्छा. मेंटेनिंग द एक्झिस्टिंग बिल्डिंग त्याच्यामध्ये हं. आम्ही एक्सटेन्शन केलं होतं आणि तो प्रोजेक्ट चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता. हं, हं. आणि तो प्रोजेक्ट मला ॲक्च्युली त्यांनी मला खूप नाव पण दिलं आणि आनंद पण दिला अच्छा. वाह! आणि तिथूनच माझी खरं सुरुवात झाली. क्या बात! त्याच्यानंतर मला एक एक लोक चांगले क्लायंट भेटत घेतलं. लकीली आय वॉज व्हेरी बिझी हं, राईट हं. फ्रॉम फर्स्ट डे. अच्छा. व्हेरी गुड. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे हे क्षेत्रामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असतं. बरोबर. कारण त्यांना काही महत्त्वाची जबाबदारी दिली तर दुर्घटनाही घडू हो. शकते. तर तुम्ही ही सगळी परिस्थिती कशी हाताळता साइटवर? ॲक्च्युली माझं तर क्लिअर म्हणणं असं आहे की इंजिनिअरिंग कॉलेज कमी उघडावे आणि या लोकांसाठी इन्स्टिट्यूट तयार व्हायला हवे. वाह! कारण की या लोकांची खरी गरज आहे आजच्या मार्केटमध्ये आणि त्यांना एक प्रॉपर एज्युकेट करणं फार गरजेचं आहे ॲक्च्युली. हं. एज्युकेट आय मीन टू से त्यांचं स्किल इम्प्रूव्ह करणं आणि ते या क्षेत्रात येऊन किती चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकतात, किती पैसे कमवू शकतात, हे त्यांना अवेअर करून देणं फार गरजेचं आहे. हं, हं. आपला प्रॉब्लेम काय झाला आहे की शैक्षणिक याच्यामध्ये आपण फक्त व्हाईट कॉलर जॉबच्या मागे पाहतो. बरं. तर दॅट इज अ व्हेरी रॉंग थिंग. आज खरं मार्केटमध्ये डिमांड जी आहे ती एका इंजिनियरपेक्षा अनस्किल्ड लेबरची खूप जास्त आहे. तर ती आपण
शैक्षणिक क्षेत्रात या लोकांना प्रमोट केलं केलं पाहिजे पाहिजे अगदीच आणि त्यांना आणि skill मोठ्या develop. प्रमाणात केलं पाहिजे. बरोबर. Rather than opening so many medical college and engineering college, we should open all these colleges. स्किल बेस्ड ट्रेनिंग असलं पाहिजे That अगदीच. is very important. पुढचा प्रश्न जरी बेसिक वाटला तरी अर्थात जे या क्षेत्रात नवीन तरुण आर्किटेक्ट येणार त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठी तुम्हाला विचारायचं तो म्हणजे कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. बरोबर. त्यामुळे प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय आहे आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? प्रचंड. ऍक्च्युली मी ज्या स्कूल ऑफ थॉट मधनं आलो आहे दॅट इज बेसिकली फ्रॉम दिल्ली. So Delhi people are very good in architecture. What is architecture? The soul of architecture is the plan. त्याच्यावरती काम करतात बरेचसे लोक. आणि याचं इम्पॉर्टन्स ऍक्च्युली प्रत्येक कॉलेजने शिकवलं पाहिजे. पण थोडं आपल्याकडे जो स्ट्रीम आहे इवन महाराष्ट्र दे डेव्हलप अदर थिंग्स ऍक्च्युली लाईक एलिव्हेशन एव्हरीथिंग बट दे डोंट गिव्ह लिस्ट इम्पॉर्टंट टू प्लॅन. So that is a major problem actually. The planning is very important. And that makes you success. 100%. आता एक वेगळा प्रश्न विचारायचा या सगळ्यापेक्षा तो म्हणजे तुम्ही इथले नाशिक मधले तुम्ही शिक्षण सुद्धा घेतलं आणि काम सुद्धा इथं करताय. तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठली क्षेत्र येतात किंवा कुठले असे सेक्टर्स वाटतात ज्या सेक्टरवर आता गव्हर्नमेंटनं काम केलं पाहिजे जर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये आपल्याला एक बदलतं नाशिक बघायचं असेल, पुण्या मुंबई सारखं पुढे गेलेलं नाशिक बघायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या सेक्टरवर आता गव्हर्नमेंटनं काम केलं पाहिजे? एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं? बेसिकली वी आर मिसिंग इन अर्बन डिझाईन. द प्रॉब्लेम इज दॅट की जे बेसिक नॉर्म्स असतात अर्बन डिझाईनचे तेच फॉलो केले गेले आपल्याकडे. आपल्याकडे अर्बन जंगल्स तयार नाही आले तर सिटीला लंग्सच नाही आपला ॲक्च्युअली बेसिकली. आणि एकदम हाय डेन्सिटी एरिया आपल्याकडे क्रिएट होत आहे. रादर वी शुड स्प्रेड द सिटी. आणि ज्या पद्धतीने नवीन नियम आले किंवा नवीन कायदे आले त्यांनी ज्या पद्धतीने भरभरून FSI देत आहे ते न देता ॲक्च्युली FSI कमी करून सिटी स्प्रेड करावी जेणेकरून हे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम भविष्यात येणारे हे काही प्रमाणात कमी होतील. नंतर ट्रॅफिकला सोल्युशन देणं फार गरजेचं आहे आज ॲक्च्युली. आणि हाय त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सोल्युशन देणं फार डिफिकल्ट ॲक्च्युली. सो वी हॅव टू रिड्यूस द डेन्सिटी ऑफ द सिटी नाव. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला अर्बन डिझायनिंगचा जो खरंच मिसिंग आहे आपल्याकडे. पण मग आता सिटी तर बरीचशी डेव्हलप होऊन गेली. आता आपण फार मोठ्या स्केलला पोहोचलेलो आहे अदरवाईज सिटीची पण आणि डिस्ट्रिक्टची पण डेव्हलप. तर मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत इथनं पुढं डिझाईन करताना असं तुम्हाला वाटतं? म्हणजे प्रशासनानं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत आता? कारण जी डेव्हलप सिटी होऊन गेली तर ओल्ड सिटी तर तशीच राहणार आहे. पण जी नवीन आता जो एरिया डेव्हलप करणार आहे त्याच्यासाठी असं काही तुमच्याकडं काही लाईन ऑफ ऍक्शन वाटते का की जी आता गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे का केली पाहिजे? Actually, they should concentrate now on प्राधिकरण rather than giving importance to corporation limit. अच्छा. जो corporation limit च्या बाहेरचा एरिया आहे त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस केला. That has to be well planned. अच्छा. That has to be well planned आणि with low density. बरोबर. बाकी आहे त्या सिटीमध्ये बेसिकली तुम्हाला ट्रॅफिक प्रॉब्लेमच इम्प्रूव्ह करावा लागणार आहे. पार्किंग स्लॉट तयार करावं लागणार आहे बरेचसे. आणि सिटीचं जे प्लॅनिंग आहे रोड नेटवर्कचं त्याचं टोटल रिस्ट्रक्चरिंग करणं गरजेचं आहे ऍक्च्युली. नक्की. बऱ्याच ठिकाणी फ्लायओव्हर्स वन वे हे सोल्युशन द्यावंच लागणार आहे आपल्याला. भविष्यात ती गरज होती आता. ज्या पद्धतीने त्यांनी मुंबईला औळकी सोल्युशन देत त्यांनी या लेवलला गेले. कोस्टल रोड केला, पहिले फ्लायओव्हर्स आले. हळूहळू ते आता थोडं स्ट्रीमलाईन येत होते तसं नाशिकला करावं लागेल. नक्कीच. पुन्हा एकदा या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे एक अवघड प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे 500 पेक्षा जास्त तुम्ही प्रोजेक्ट केलेत मागच्या 25 वर्षामध्ये. पण त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे किंवा जो करताना तुम्हाला आनंद समाधान जास्त वाटलं एकदम दिल के करीब वाला मामला आहे असं आणि ह्याच्यात काहीतरी वेगळं होतं. पैसे तर प्रत्येक प्रोजेक्टमध्येच मिळतात पण हा प्रोजेक्ट मला कायम लक्षात राहील. तर असा प्रोजेक्ट काय आहे आणि त्याची काय स्पेशालिटी काय सांगा? असं एकाचं नाव घेणं डिफिकल्ट म्हणून मी म्हटलं अवघड प्रश्न आहे. काही इन्स्टिट्यूट केले मी ऍक्च्युली स्कूल बिल्डिंग कॉलेज बिल्डिंग दॅट वॉज व्हेरी गुड. देन बिल्डर ओरिएंटेड जे प्रोडक्ट होते त्यात रादर दॅन गिव्हिंग इनपुट फॉर द आउटपुट आम्ही बेसिकली वी आर क्रिएटेड द बेटर बिल्डिंग. मतलब द इश्यूज लाईक पार्किंग देन द लुक मतलब आम्ही जशी कमर्शियल बिल्डिंग केली त्यात आम्ही एक ट्रॅडिशनल लुक त्याच्यात आम्ही फॉर्म केलेलं आहे रादर दॅन युझिंग द मॉडर्न मटेरियल. तर जे आपल्या ट्रॉपिकल एरियामध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आम्ही ग्लास कमी यूज केला. नंतर आम्ही ACP पॅनल वापरले नाही.
आम्ही एक्सपोज ब्रिक वापरला. तर अशा या गोष्टींमुळे त्या बिल्डिंगमध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार झाली आणि वर्केबिलिटी जी आहे म्हणताय त्या बिल्डिंगची, इट इज बेटर ॲक्च्युअली फ्रॉम ग्रीन आर्किटेक्चर पॉइंट ऑफ व्ह्यू. वी आर गेटिंग प्रॉपर नॅचरल लाईट, प्रॉपर व्हेंटिलेशन अँड द लिस्ट मेंटेनन्स. तर असे बरेच प्रोजेक्ट आहे ॲक्च्युअली. नाव घेण्यापुरतं ठरलं तर आता ॲक्च्युअली मी काही स्कूल बिल्डिंग केल्या इगतपुरीला, मोतीवाला कॉलेज केलं, नंतर आता ही लेटेस्ट माझी आलमपत बिझनेस सेंटर पण बिल्डिंग नाव घेणार आहे. बरोबर, बरोबर. नक्कीच. आता आणखीन एक विचारायचं म्हणजे कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा पार्ट अतिशय महत्त्वाचा असतो. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर जनरली बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? किंवा चांगल्या स्टीलमध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? चांगल्या स्टीलमध्ये बेसिकली तुम्ही जे आम्हाला त्याचं जे सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करतात ते महत्त्वाचं असतं. एफई 500, एफई 550. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा ॲक्च्युअली वर्किंग करतो जागेवरती, तर त्यात बेसिकली आता फ्रॉम मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू और बिल्डर पॉईंट ऑफ व्ह्यू व्हॉट आय एम सीइंग की वेस्टेज फॅक्टर कसा त्यात मॅनेज झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्याची वर्केबिलिटी जी आहे लेबरला, म्हणजे बेंडिंग, डक्टिबिलिटी, हे फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर ह्या सर्व गोष्टी स्टील सिलेक्ट करताना आम्ही बघतो. आणि आफ्टर ऑल द रेप्युटेशन ऑफ कंपनी. नक्कीच. मग तुम्ही आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलं होतं? आयकॉन वापरलंय मी एका ठिकाणी. अच्छा. आणि चांगला अनुभव आला मला. मी पोलत वापरलं, राजोरी वापरलं, टाटा वापरलं. ओके. सो यू आर हॅपी विथ इट. एव्हरीवन इज ॲट आय थिंक सेम लेवल असं म्हणलं सेम पाहिजे. लेवल. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण आर्किटेक्ट येतात, फ्रेशर्स येतात, ज्युनियर्स येतात, त्यांना म्हणजे जेवढा तुमचा अनुभव आहे तेवढं त्यांचं वय आहे ऑलमोस्ट असं म्हणलं पाहिजे. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आता काय तो 3 इडियटचा सल्ला आहे त्यांना. नक्कीच. डोंट रन बिहाइंड मनी, हो. रन बिहाइंड एक्सलन्स. वा. If you run behind excellence, you are going to get the money and the fame also. क्या बात. That is very important actually. कारण की ही रियालिटी आहे. मी बघतोय नवीन मुलं येत आहेत, त्यांचं ऍक्च्युली फार कमी फोकस आहे डिझाईनवरती, प्लॅनिंगवरती, इतर गोष्टींवरती. त्यांचा फोकस फक्त हाऊ टू अर्न मनी, पण पैसे कसे कमवायचे ह्या ज्या थेरीज आहे ह्या त्यांनी शिकल्या पाहिजे. बरोबर. वी हॅव अचीव्ड अ लॉट, वी हॅव अर्न अ लॉट ऍक्च्युली, पण कसं हे फार इम्पॉर्टंट आहे. तर ते डेडिकेशन या मुलांनी आता त्यांच्यात पेशन्स लेवल डेव्हलप होणं फार गरजेचं वाटतंय. तर हे होते सिनियर आर्किटेक्ट अजित घोडके सर आणि त्यांनी फार महत्त्वाचं सांगितलं. त्यामुळे पेशन्स हा फार महत्त्वाचा आहे या इंडस्ट्रीमध्ये. असं रातोरात कुठलीही वास्तू याच्यात निर्मिती होत नाही, त्याला काही काळ द्यावा लागतो. आणि त्याप्रमाणे सर म्हणले तसं की डायरेक्ट आपल्याला शेवटची जिन्याची पायरी दिसते स्टेअरकेसची, पण पहिली पायरी जिथं ते प्रयत्न केलेले असतात ती दिसत नाही. त्यामुळे जर तुम्ही त्याचाच प्रयत्न, मेहनत, कष्ट घेतला त्या क्षेत्रामध्ये, जे नॉलेज सगळ्यात महत्त्वाचं आहे ते जर घेतलं तर या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी. आता 500 प्रोजेक्टचा टप्पा तुम्ही गाठलाय, 1000 प्रोजेक्टचा टप्पा लवकरच तुमचा पार व्हावा. आय टेक माय प्रॅक्टिस एज अ पॅशन. क्या बात आहे. आणि ऑब्विसली पॅशन बरोबर सर्व गोष्टी येतातच 100% येतात. कारण पॅशन असली की माणूस जे अचीव्ह करतो दॅट इज ऑलवेज ग्रेट. नक्कीच. तर त्यामुळे तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा. पुन्हा एकदा आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. येस डिअर.